आलाय रे आलाय कोल्हापूरचा पहिला गोल्डन बटन आलाय आणि तो आणलाय प्रतीक कांबळे यांनी. तर प्रतीक हे 3 वर्षापासून त्यांची रांगोळी आर्टिस्ट म्हणून त्यांची भूमिका पार पाडत आली आणि त्यांनी गेल्या 1 वर्षात त्यांची हाईप खूप जोराने वाढली आहे. तर नमस्कार प्रतीक, सुगंध मातीचा या शोवर आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार, माझं नाव प्रतीक कांबळे. ओके, तर प्रतीकनी हा जो गोल्डन बटन जो सुंदर माझ्या शेजारी आहे तो आई अंबाबाई यांच्या चरणी ओपन केलाय, आपल्या कोल्हापूरची आई. तर तिथेच बटन ओपन करावं असं का वाटलं बरं? कारण सुरुवात झाली कोल्हापूरपासून आणि कोल्हापूरमध्ये गोल्डन बटन हे आपल्याकडे पहिलं गोल्डन बटन हे आपल्याकडेच आहे. मग माझ्या डोक्यात काय सुचलं, हे पहिलं गोल्डन बटन आपली आई अंबाबाई 3.5 शक्तिपीठातली एक आहे. मग आईच्या चरणीच ओपन करायचं असं आमचं ठरलं, फॅमिलीचं सगळ्यांचं एकत्र ठरलं. म्हणून तुम्ही घरी ओपन केलं नाही, तुम्ही डायरेक्ट अंबाबाईच्या मंदिरात ओपन केलं. ओके, तर हे रांगोळी आर्टिस्ट म्हणून तुमचा प्रवास सुरू कसा झाला होता? रांगोळी आर्टिस्ट प्रवास हा आपण उजगावमध्ये का नाही एक रांगोळी, ती पण नवरात्रांमध्येच दौडला रांगोळी आपण काढली होती. मग त्या नुकतेच असं आपण सुरुवात रोडवरती केली होती, तिथून आपली प्रवास सुरू झालेला आहे. ओके, मग त्यानंतर तुम्ही कंटिन्युअसली काढली. आणि आता मी मेन्शन केलं होतं इंट्रोमध्ये की 1 वर्षात ही हाईप खूप जोराने वाढली. मिलियन्स व्ह्यूज जे तुमचे वाढत गेलेत आणि जे सबस्क्रायबर्स वाढत गेले ते देखील या 1 वर्षात गेलेत. तर ते सुरू कसं झालं आणि वाढत कसे गेले तुमचे सबस्क्रायबर वाढत कसे गेले म्हणजे मी एक भरपूर क्रिएटरांचे बघत होतो की व्ह्यूज वगैरे, लाईक वगैरे सगळे म्हणजे फॉलो सबस्क्रायबर सगळेच बघत होतो. मग आपण पण स्टार्ट करू म्हटलो की बघू स्टार्ट केले. मग ते बसलं आणि लाईक त्यांनी आय गेस 1 महिन्यात तुम्हाला तुमचं सिल्वर बटन मिळालं होतं. मग 1 महिन्यात सिल्वर बटन मिळालं आणि त्यानंतर किती महिन्यानंतर गोल्डन आलंय? 1 महिन्यात सिल्वर बटन मिळालं आणि कौतुकाची गोष्ट माझ्या बर्थडे दिवशी सिल्वर बटन आलं होतं आणि मी तेव्हा होतो राजस्थानमध्ये ऑर्डरसाठी. तो एक आनंद वेगळाच होता तेव्हा. ओके, आणि सिल्वर गोल्डन बटन कधी आलं? गोल्डन बटन आता 15 दिवस अगोदर डिसेंबर मध्येच आलेला आहे. म्हणजे 1 वर्षात 2 बटन आलेले आहेत आपल्याकडे. 1 वर्षात हे दोन्ही बटन आलेत. तर कंटेंट पोस्ट करता तेव्हा क्रिएट कसा करता? असं आता रांगोळीचे तर भरपूर कंटेंट युट्यूबवर अवेलेबल आहेत. सणावाराचे देखील सर्व बायका त्या आपल्या युट्यूबवर कंटेंट बघतात आणि रांगोळी ट्राय करतात. तर तुम्ही कसा विचार करता की आज मला हे करायचंय आणि मला कुणीतरी ऑर्डर जरी प्लेस केलं तरी आज मी हे बनवणार? तर कंटेंटचा विचार कसा करता तुम्ही रांगोळीसाठी? प्रत्येक जण रांगोळी काढतात, पण मी रांगोळी काढतोय ती वेगळी काढतोय. म्हणजे आपल्या आता तुम्ही बघितलं असेल स्प्रेड रांगोळी, चाळणीची रांगोळी, राईट, ह्या पण बघायचं सगळ्या रांगोळी. तर ते कशी येते आयडिया? बरं, आयडिया म्हणजे आपण प्रॅक्टिस मध्ये आपल्या डोक्यात डिझाईन असतेच की कधी काय, आणि रोड बघितल्यानंतर डिझाईन कळतेच की काय काढायचं आणि काय नाही. आणि त्यात उत्सव असतो, सो तो आणि होतं की हा उत्सव आहे आणि मी अशी प्लॅन करेन. तर हायेस्ट व्ह्यूज आजपर्यंत आपल्या कोणत्या व्हिडिओला भेटले आहेत आणि किती वेळात मिळाले? हायेस्ट व्ह्यूज तर युट्यूबला आपले हायेस्ट व्ह्यूज 107 मिलियन आहेत. 107 मिलियन व्ह्यूज आहेत. ओके, कोणता व्हिडिओ आहे? तो व्हिडिओ स्प्रेडचा आहे. तो कोल्हापूरमध्येच काढलेला आहे ती रांगोळी आणि त्या व्हिडिओला 1-2 वीक मध्येच तेवढे झालेत. 2 वीक मध्ये 107 मिलियन व्ह्यूज. ओके, आणि तुमच्या प्रत्येक व्हिडिओला लाईक व्ह्यूज कसे भेटत जातात आणि किती टाइम मध्ये भेटतात, कसं काय? प्रत्येक व्हिडिओ मध्ये आता त्याच्या खालचे 104 मध्ये तर 105 मिलियन आहे, 80 मिलियन, 50 मिलियन, 70 मिलियन असे व्ह्यूज आहेत आपल्या प्रत्येक व्हिडिओला खाली. तर प्रतीक, मी आज जर आपल्याला विचारलं की आपल्या यूट्यूब चॅनलसाठी आपण फ्युचरसाठी काय विचार करताय, आपलं पुढचं पाऊल काय असेल, तर तुम्ही काय सांगाल? पुढचं पाऊल म्हणजे मला इंडिया बाहेर जायचं आहे. इंडिया बाहेर आपल्याला ऑफर भरपूर आहेत, पण टेक्निकल इश्यूमुळे जरासा प्रॉब्लेम येतोय. तटलंय. ओके, पण तुम्हाला फ्युचरमध्ये तरी कोणते देश एक्सप्लोर करायचे तुम्हाला? आता आपल्याला बरेच देशातून मेल आल्यात, कॉल आलेत, व्हॉट्सअप कॉल आलेत. तर ऑलरेडी ऑफर्स आलेले आहेत. ओके, बाहेरचे म्हटलं तर साऊथ अरेबियन, UK, मलेशिया, दुबई, US इथून आपल्याला ऑफर आलेले आहेत, पण टेक्निकल इश्यूमुळे आपल्याला हे होत आहे ना. आणि मला आवडेल तिकडे जाऊन आपल्या कोल्हापूरचं नाव करायला आणि नक्की तिथे गेल्यानंतर आपल्या कोल्हापूरचं नाव. ओके, आपण सगळेजण प्रार्थना करूयात की हे टेक्निकल इश्यूज लवकर सॉल्व्ह होतील आणि प्रत्येक देखील लवकर कोल्हापूरचं नाव इंटरनॅशनल लेवलला घेऊन जातील. तर सिल्वर बटन जेव्हा आपल्याला सर्वप्रथम भेटला होता तेव्हाचा अनुभव, तेव्हा काय प्रतिक्रिया होती घरातल्यांची तुमची? तो वेगळाच आनंद होता तेव्हा, कारण आपण सुरुवात अशी केली होती की हे आपल्याला भेटेल, महिना आधी तर सुरू केलं होतं आणि हे लगेच कसं म्हणलं बटन वगैरे भारीच होतं.
आणि त्यात म्हणजे माझे 2 मोठे भाऊ त्यांनी सपोर्ट चांगला केला. एक रोहित कांबळे, त्यांच्याकडून मी रांगोळी शिकलो, आणि दुसरे राहुल कांबळे, म्हणजे ते सोशल मीडिया हँडल करतात. ओके. आणि सोशल मीडिया हँडल करतात ज्या रात्री त्याने माझं 100K कम्प्लीट झालं, त्या रात्री म्हणजे राहुल कांबळे माझे दादा रात्री 3:30 वाजता मला उठवायला आलते, अरे प्ले बटन वरती नाव काय टाकायचं म्हणून. ओ गॉड, म्हणजे 1 महिना आधी जो असा आपण खेळोखेळी चालू केला होता ते असं झोपेत असं झालं की अरे स्वप्न खरं आल्यासारखं. प्रत्येक युट्यूबरचं स्वप्न असतं की कधी माझा सिल्वर बटन येईल, गोल्डन बटन तर लांबची गोष्ट, पण सिल्वर कधी येईल, आणि तो तुम्ही खूप सुंदरपणे आणलाय. तर गोल्डन बटन आला होता, त्याचा मेसेज आला, तर तेव्हा काय प्रतिक्रिया होती घरी? तेव्हा प्रतिक्रिया म्हणजे मी तेव्हा ऑर्डरसाठी दिल्लीमध्ये होतो. ओके. हा, आणि मग तेव्हा जस्ट मिलियनच कम्प्लीट झाले होते, आणि त्याचा काहीच व्हिडिओ वगैरे केला नव्हता. फक्त आनंद भरपूर होता की आपलं गोल्डन बटन हे कोल्हापुरात पहिलं येणार. त्याच जरासं नियोजन मध्ये होते. तर आता यांनी उल्लेख केला की हे दिल्लीला होते, तर दिल्लीच फक्त नाही, प्रत्येक यांनी दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिसा आणि अनेक स्टेट्समध्ये त्यांचे रांगोळीचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते कम्प्लीट केलेत. आणि प्रत्येक स्टेट मध्ये आपला पेपरात फोटो आला आहे. राईट. आणि फॅन बेस आहे, सगळे सेल्फी वगैरे काढायला येतात. तर ऑर्डर्स कसे भेटत गेले आणि लोक कशी अप्रोच होत गेली? पहिली ऑर्डर आपली जानेवारी हैदराबादची पहिली ऑर्डर होती. त्यानंतर हैदराबाद, कर्नाटक, ओडिसा, भरपूर राज्यात आपण आपली कोल्हापूरची कला तिकडे सादर केलेली आहे. कोल्हापूर हे कलापूर तर आहे, आपण नेहमी आपल्या शोवर सांगत असतो. आणि कोल्हापूर हे आपल्या कलेचं माहेरघरच आहे. हो, अगदीच. तर दिल्लीमध्ये पण वरिष्ठ अधिकारी जिथे राहतात, मंत्री जिथे राहतात, तिथे प्रतीक यांनी रांगोळी काढली होती. तर तो अनुभव कसा होता? तो अनुभव म्हणजे माझ्यासाठी पहिल्यांदाच होता तो, की तिथे PSI, IPS सगळे वकील, जज ह्या कॉलनीमध्ये मला रांगोळी काढायचा चान्स भेटला, म्हणजे सुपरच होतं ते. सुपर होतं. राईट. तर सर्वात मोठी रांगोळी आपण कोणती काढली, ती कुठे काढली आणि त्याला किती टाइम लागला? सर्वात मोठी रांगोळी काढली आपण कर्नाटकमध्ये गंगावतीमध्ये सर्वात मोठी रांगोळी काढली होती. ती म्हणजे 50 फूटच्या आसपास अशी रांगोळी होती ती. तुम्ही एकट्याने ती काढली? हो, एकट्याने काढली होती, आणि त्या रांगोळीसाठी आपल्याला 17 ते 20 मिनिट लागले होते. 17 ते 20 मिनिटात तुम्ही रांगोळी काढली? तुम्ही सर्व रांगोळी अशी 17 ते 20 मिनिटातच काढता? नाही, बाकीच्या रांगोळ्या ते 6-7 मिनिटात होतात, कारण त्या एक 10-15 फुटा 10च्या आतच असतात. त्या घरी एखादी रांगोळी काढायची म्हणली तर मला तर तास लागतो. 17-20 मिनिटात असे फुटांमध्ये रांगोळ्या काढतात. नाही, खूप सुंदर काम आहे. लाईक टॅलेंट इज कोल्हापूरची कमीच नाही आहे म्हणजे टॅलेंटमध्ये. हे प्रतीकसारखे लोक आपल्याला वारंवार सतत दाखवत असतात. त्याच नंतर आता सोशल मीडियाचा जमाना आहे. सर्वजण आज फोनवर सोशल मीडिया, यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक यावर असतात. तर यूट्यूबचं मार्केट, यूट्यूब करिअर्स, यूट्यूब फ्युचर या विषयांवर जर आज मी तुम्हाला विचारलं तर कसं फ्युचर आहे, काय स्कोप असतो? स्कोप भरपूर असतो. मला एवढंच सांगायचं की प्रत्येकाच्या अंगात कला असते, फक्त ते लोक कला सादर करत नाहीत, की त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळत नाही. तर मला वाटतं की इन्स्टा आणि युट्यूब हे असा प्लॅटफॉर्म आहे की ते वरती काढू शकतात. मला तर आता तुम्ही बघू शकता याचं उदाहरण. मला वाटते सगळ्यांनीच हा प्रत्येकाची कला वरती काढावी. ओके. सो त्यावर देखील करिअर्स आहेत अवेलेबल. त्यासह प्रतीक हे नेहमी त्यांच्या व्हिडिओजमध्ये सांगायचं की कोल्हापूरचं प्रेम त्यांना सतत प्रचंड भेटत गेलं. तर आपल्या कोल्हापूरकरांसाठी, आपल्या लोकांसाठी एक संदेश. कोल्हापूर म्हणजे विषय हार्ड आणि माणुसकी म्हणल्यावर त्यात काय. आणि मी पण कोल्हापूरचाच आहे, आणि कोल्हापूरचा आहे, आणि आत्ता लोकांना कळाले की म्हणजे मी कोल्हापूरचा नाही. बाकीचे सगळ्यांना वाटत होते हा कोल्हापूरचा आहे पण बाहेरचा असेल, इचलकरंजी, हुपरी वगैरे असेल. पण आज लोकांना कळालं की मी महालक्ष्मी अंबाबाईच्या चरणी प्ले बटन ओपन केलं तेव्हा कळालं की मी प्रॉपर कोल्हापूरचा आहे. आणि कोल्हापूरच्या लोकांना पण हेच सांगायचे, कोल्हापूरचे भरपूर कलाकार आहेत, भरपूर. त्यांनी पण आपल्या कोल्हापूरचं नाव असंच गाजवायचं आणि प्रत्येक राज्यात गाजवायचं. तर प्रतीक, आपण हे आपलं रांगोळीचं आणि इतर जे आपण आर्टिस्ट म्हणून काम करता, ही सुरुवात कशी केली? सुरुवात म्हणजे माझी मूर्तिकामापासून. म्हणजे माझे दादा मूर्ती बनवतात नाही, मग त्यांच्यापासून माझी सुरुवात झाली. रांगोळीचा आणि आपला काहीच संबंध नव्हता. ते दादा रांगोळी काढायची, मी त्यांच्या सोबत जायचो. आणि खरी म्हणजे आशीर्वाद ही देणगी आहे का नाही, ही युट्यूब, सोशल मीडिया ही सगळी बाप्पाची देणगी. त्या मूर्तिकामापासून मी सुरुवात केली आणि तो मार्ग माझा वेगळीकडे गेला. तिथून आता मेहंदी देखील आपण सुरू केलेत, राईट? मेहंदी पण येते,
बऱ्यापैकी मेहंदी काढतो आणि आता मेकअपचं पण चालू आहे. अरे वा. तर धन्यवाद प्रतीक, तुम्ही आपला मूल्यवान वेळ आम्हाला दिलात, एस न्यूजला दिलात. गोल्डन बटन तर आलाय, आपण डायमंड बटनची देखील आपण अपेक्षा करूया. तो देखील प्रतीक आणखी कोल्हापूरचं नाव सगळ्यांच्या कानाकोपऱ्यात गाजवूया. येस, धन्यवाद.